गिरनारचे कमंडलू कुंड आणि दत्तधुनीची कथा. गिरनारवर श्री दत्तगुरूंची तपस्या चालू होती. त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले. शेवटी माता अनुसूयेला हे बघवेना. त्या श्री दत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या. दत्तगुरू तपस्येत लीन होते. मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरू तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले. खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले. एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली, तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाली. तेव्हापासून सर्व दुष्काळ संपुष्टात आला. आजही या कुंडातले पाणी आणि धुनीमधील विभूती भाविकांना गिरनारला प्रसाद रूपात मिळते. दर सोमवारी सकाळी 6 वाजता त्या धुनीवर पिंपळाची लाकडे ठेवतात. ही धुनी आपोआप श्री दत्त कृपेने प्रज्वलित होते. हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो. लाकडाने आपोआप पेट घेतला की जय गिरनारीचा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी.